गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक मुद्रा मेरे साथ ये शांत शांति है उचित करता हूँ विनायक ज्ञान प्रसाद ज्ञानेश्वर भगवान श्रीमान गुलाम। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अगदी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश जा कृपालू सर्वज्ञ कोह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भशत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। समाधि के अष्टांग सो समाधी इन अष्टांगंते होवे हे। समाधी म्हणजे स्वरूपावस्थेमध्ये निमग्न झाले, आनंदामध्ये निमग्न होणे, आनंद स्थिर होणे आणि आनंद स्थिर होण्याकरता 8 अंगाचे त्या 8 अंग कोणते ते बघू आपण। यम 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 नियम नेम आसन आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान और सविकल्प समाधि आणि त्रिपुटी सह असं हे त्याच्या त्रिपुटी आहे, सविकल्प त्रिपुटी सह 5 एक विषय। यम यम म्हणजे नाही काही असं त्याच्यावर काही नाही दिलं नाही का। यम म्हणजे नियमाने वागणं। इन अष्टांगंते समाधी होवे हे। या अष्टांग जास्त जवळ ते समाधी प्राप्त होते। यम नेम नेम म्हणजे यम म्हणजे वासनेवर ताबा। अहिंसा अहिंसा म्हणजे कोणाचं मन न दुखवणं। ते सगळे 8 अंग वाचायचे का परत? लक्षात आलं काय करायचं? तुमच्या जर लक्षात आलं तर नका वाचू, नसलं तर लक्षात नसलं तर वाचा। चिंतन चालू आहे। यम नियम आसन म्हणजे 84 लक्ष आसन आहे, त्याच्यामध्ये 4 मुख्य आहेत। प्राणायाम म्हणजे हे श्वास आपले प्राण घेण्यावर। प्रत्याहार म्हणजे आहार नियमाने खाणे। प्रत्याहार म्हणजे उगाच कसंही खायचं नाही, त्याला संस्कृतीने 5 पाणी प्यायचं।
स्वच्छ आणायला जास्त जड आणलं खायचं नाही. धारणा आपल्या स्वरूपाचे ध्यान धारणा करणं. ध्यान हा ध्यान ध्यान म्हणजे हे ध्यान म्हणजे आपल्या स्वरूपात ध्यान करणं. म्हणजे जसं तुम्हाला सगुणाचं ध्यान तसं निर्गुणाचं ध्यान करायचं. निर्गुणाच्या ध्यानामध्ये ओमचं जर चिंतन केलं की निर्गुण ध्यान होतं. हा और हे पाचवा तरंग झाल्यावर हे कळतंय. हा चला. और सविकल्प समाधी. आणि सगळं अष्टांग असलं सविकल्प समाधी म्हणजे नुसते एक त्रिपुटी मी ब्रह्म आहे असे होते. 3 अष्टांगांते समाधी होवे हे. हे अष्टांग असं जे आहे त्यांनी समाधी होतो म्हणजे आनंदाचा भोग होतो. 1 अहिंसा, 2 सत्य, 3 अस्तेय, 4 ब्रह्मचर्य और 5 अपरिग्रह. ये 5 यम कहे है. हे यम कसं म्हणतो ह्याला? पहिलं कोणतं? अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणाला दुखवायचं नाही. दुसरं सत्य. सत्य म्हणजे सत्य बोलणं, सत्य वागणं, 4 हाताच्या वर न पाहणं आणि 4 काय तितकं चालायचं, जास्त चालायचं नाही. हा पुन्हा अस्तेय. असते त्याच्याविषयी असते आहेपणा. ब्रह्मचर्य. हे तर राहतेच की ब्रह्मचारी पाहिजेच चिंतनाला. हा और अपरिग्रह. आणि एवढ्या बाजाराचं कथन हे नावडे पंढरीनाथा. अपरिग्रह पाहिजे. इंद्रियाचा संबंध नसतो पामा, त्यावरती स्थिर होते, त्याला अपरिग्रह म्हणावं. इंद्रियाचा संबंध सुद्धा नाही. इंद्रियाशी चोरुनी देवी त्याशीच पाहिजे. इंद्रियाला न कळता जो सुख भोगतो ते कर, त्याला अपरिग्रह म्हणावं. 10 इंद्रियाचा संबंध नाही, 5 अंतःकरणाचा संबंध नाही, हे अपरिग्रह. हो सांगायचं झालं. नाही तर काय सांगायचंच की काय करायचं. एक तर पत्ता जवळ आपल्या मग कशावरती स्थिर होईल, कशावरती ठिकाणी खरे संस्कार दिसतील. हे बघ आपलं काहीतरी पुण्य नाही, साधू संतांचे विचार ऐकायला येते एवढेच, दुसरं काय आहे. चला. अपरिग्रह म्हणजे त्याला एकच चंचू कोरायचं. उभ्या बाजारात कथन हे तर नावडे पंढरीनाथा. इंद्रियाच्या गोंधळामध्ये चिंतन होत नसतं. हा इंद्रियाचा गोंधळ आबांनी कीर्तन केलं जात सोडायला. मुहूर्ताच्या संगतीने घेऊ पावलं फजिती. या इंद्रियाच्या संगतीने फजिती होती. डोळे रूपाकडे नेतात, कान शब्दाकडे नेतात, जीभ रसाकडे नेते, त्वचा स्पर्शकडे नेते, हे बाद ज्ञानेंद्रिय विषयाकडे नेतात. आणि त्याला हात कर्म करते, नाक वास नेते, वास करते, हे सगळे ओढावडी. आणि इथं तर इंद्रियाची ओढावडी नसली पाहिजे. इंद्रियाला कवडा देऊन माते होवी. इंद्रियाला कवड द्यायचं म्हणजे इंद्रियाचा व्यवहार बंद करायचा विधीच्या दृष्टीने. विधीच्या आचरणाने इंद्रिय ताबा ठेवायचा, मग वृत्ती तिथे स्थिर होते. असं आहे. चला हे ऐकून जा, वायाला जात नसतं, ऐकून जा. हे आपल्याजवळ नाही म्हणून उदास व्हायचं नाही, पण ऐकून गेलं कळतंय काय आहे कुठे ते. शौच म्हणजे स्वच्छपणा, संतोष, संतोष म्हणजे अखंड समाधान. तप. हा तप तप म्हणजे नियमाने वागणं. स्वाध्याय.
स्वाध्याय म्हणजे अध्ययन करणं, वाचन करणं, और ईश्वर प्रणिधान, आणि ईश्वराच्या ठिकाणी सगळं अर्पण करणं, ये 5 नियम कहिए है. ते नियमातले 5 अंग आहेत. पहिले यमातले, नियमातले. हा चला. और हा ज्ञान समुद्र ग्रंथ में हा 10 प्रकार के यम और 10 प्रकार के नियम कहे हैं. ज्ञान प्रकार ग्रंथ आहे, त्याच्यावर 10 प्रकार सांगितले. नियमाचे होते ते 5 सांगितले. तो पुराण की रीति से कहे हैं. ते पुराणामध्ये सांगितले, त्या पुराणाच्या दृष्टीने सांगितलं, ते शास्त्राच्या दृष्टीने सांगितलं. वेदांत संप्रदाय में यम नियम के 5 ही भेद है. आणि वेदांत संप्रदायामध्ये वेद व्यासाने, शंकराचार्याने 5 प्रकाराचेही सांगितलं, जास्त विस्तार केला नाही. और आसन के भेद अनंत है. आणि आसनचे भेद 84 लक्ष येऊ नयेत. ते गुरुचरित्र पहा म्हणजे कडे. आसन, वज्रासन, भद्रासन, कुर्मासन, असं असे आसन प्रकार आहे. मला अजून तुला सांगत होतं. गेले हे सगळे साधन सामग्री परमार्थाचे. जिनमें स्वस्तिक, गोमुख, वीर, कूर्म, पद्म, कुकुट, उत्तान, कूर्मक, धनुष, मत्स्य, पश्चिमतान, मयूर, सब, सिंह, भद्र और सिद्ध हे आसनाचे प्रकार आहेत. इत्यादि 84 आसन योग ग्रंथन में लिखे हैं. हे 84 आसन ते पतंजली जे शास्त्र आहे योगाभ्यासाचं त्यात लिहिले. तिनके लक्षण भी तहाँ लिखे हैं. त्याचे लक्षण काय, त्याचे चिन्ह काय, त्या योगशास्त्रात लिहिले. ग्रंथ के विस्तार भयते तथा वेदांत में अत्यंत उपयोगी नहीं, याचे लक्षण लिखे नहीं. हे वेदांत म्हणजे काय उपयोग नाही. जास्त ज्या माजलेल्या घोड्याला काट्याचा लागम असतो, जे बिनचूक त्याला काट्याचा लागू नये, आमचे गुरुजी म्हणायचे. हे माजलेले घोडे म्हणजे जास्त तर्कवादी, जास्त विश्वासक असे जे असणार त्यांच्या खर्च हे. पण ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, ज्याच्यावर गुरुची कृपा झाली, याच्यावर शास्त्र कृपा झाली, ह्याला काय करायचं? हे सगळं झालेलं असं त्याचं. त्याच्यात काय नसतं, ते होतं. ते आम्ही कुठे काय केलं? आम्ही काहीच केलं नाही. ना उपासना केली नाही, ना इंद्रिय बंद ठेवलं नाही, काही नाही. पण गुरु केलं. म्हणून ज्ञानाच्या दृष्टीनं जास्त याचा उपयोग नाही. जे जे असे मूर्ख आहेत, जे अचुकल आहेत, जे विषयासक्त आहेत, त्यांच्या करत आहे. आता मागा तुम्ही विचार करत नाहीत रे. जर विवेक तयार झालं काय हे साधण्याची गरज नाही. खराच जर विचार झाला, काय विचार झाला, एक आत्मा अविनाशी क्रिया रहित आहे, तर व्यतिरिक्त विनाशाची क्रियायुक्त आहे, असा ज्याचा मनाचा निश्चय आहे, असा ज्याचा विचार निश्चय झाला, त्याला बाकी काहीच नाही राहील. बरोबर आहे ना? साधन ते तुष्ट झाले त्याची काही गरज नाही. पण साधन ते तुष्ट होत नाही, ते नको सांगायला. परमार्थ करतात, पण देव वासना, शास्त्र वासना, लोक वासना जाणं अवघड आहे. पहिले देव वासना जाणं अवघड आहे, दुसरी शास्त्र वासना जाणं अवघड आहे, तिसरी लोक वासना जाणं अवघड आहे. देव वासना म्हणजे विषय परमार्थाकडे खावा का, आणि आपलं उद्याचं आयुष्य कसं जायचं, ही एक अडचण होती साधकाला. आज जरी आपण हे केलं, उद्या आपल्याला काय करायचं, उद्या आपल्याला काय आजार आहे, याच्यामुळे तो एक अडचणीच येतो. ही त्याला अडचण असते.
उद्याची काळजी होत. पण खरा अधिकारी असल्यावर उद्याचं काय म्हणजे हे आम्हाला जर काय मेला नाही चुकवला आम्हाला जर जग त्रास देत असेल आमच्याविषयी 5% मिळालं का काय ते त्यांनी म्हणावं आम्ही सांगावं झालं. असं जसं आहे तर काय माने वैराग्य हे लोकांपासून परलोकापर्यंत विषय भोगाचा त्यागाची इच्छा विषय भोगाची जी इच्छा त्या इच्छेचा त्याग आहे का नाही. विषय भोगाची त्याग म्हणजे काय 5 विषय पाहिजे असे मनासारखे असतात त्याचे 9 विषय असतात आणि 5 विषय ज्याच्या जवळ नाहीत ते 5 विषय ज्याचे साधन झालं तर वैराग्याची असं. आमच्या मारुती बुवाची आठवण झाली. मारुती बुवा महात्मा होऊन झाला. एक ठिकाणी गेले जेवायला. आता साधू असल्यामुळे जेवण चांगले करतात लोक व्यवस्थित करतात. तर मारुती महाराजांनी त्या वर्णामध्ये पाणी ओतलं तांब्यावर आणि पुन्हा काळं करून खाल्ले. म्हणले असं का. म्हणले असं पाणी उतरून जर खाल्ले तर घोडे ऐकत नाहीत आणि तुमच्यासारखे खाल्ले घोडे कसे ऐकतील आम्हाला. त्यांनी म्हणावं आणि ऐकलं सांगावं. नाही जमत काय अर्थ व्हायचं असेल ते करावंच लागतं. विचाराने वृत्तीवर असतं. विचाराने विलास हायसाचा विचार टाकायचाच असतो. विचाराने विश्वासती टाकायचे असते. विचाराने देहाचं कौतुक देहाचे विलास हव्यास टाकायचं असतं. विचाराने लोकांनी चांगलं म्हणावा आपल्याला उद्याच्या जीवनात कसं होईल हे टाकायचं असतं. आणि आपल्याला शास्त्र कळतं का कळत नाही हे पण टाकायचं असतं. जर हे सगळं टाकलं तर मग महत्त्व स्थिती आहे. असं टाकलं म्हणजे विचार जात असतं. टाकलं या शब्दाचा अर्थ विचार जात असतो बरं का. हो टाकलं या शब्दाचा अर्थ शिस्तच विचार असं आपोआपच जाईल की नाही. हां डोळे चष्मेला अक्षर दिसलेलंच की चष्मेला अक्षर कसं दिसायचं तसंच आहे हे. चला 3 में भी सिंह भद्र पद्म और सिद्ध ये 4 आसन प्रधान है. आता त्याच्यामध्ये हे 4च तत्व मान्य आहेत बाकीचे नाहीत. पहिलं कोणतं सिंहासारखं हा भद्र हा पद्म आसन घालायचं और सिद्ध आसन असं त्या हा. आता मला करता येईल पण शरीर चांगलं नाही राहिलं करून दाखवलं असतं. एखादे पाय एखादं काय शिकवून बसत. 3 में भी सिद्ध आसन अत्यंत प्रधान है. त्याच्यामध्ये सिद्ध आसन सगळ्यात मुख्य आहे त्याला अभ्यासाला. हा ताका लक्षण यह है वाम पाद की एडी. वाम पादाचे टाच. वाम म्हणजे डावा पाय. वाम म्हणजे डावा पाय त्याची टाच. हा गुदा मेंढक के मध्य सिवन में दाबी के धरे. आणि ते लगेचे इंद्रिय आणि संडासचे इंद्रिय याच्यामध्ये शिर आहे शिवण आहे तिथे लावायचे ते. हा दक्षिण पाद की एडी मेंढक के ऊपरी दाबी के धरे. आणि उजव्या पायाची एडी त्यात जांघाला लावायचे. भ्रुकुटी के अंतर दृष्टी राखे. भ्रुकुटी के अंतर दृष्टी राखे. आणि भ्रुकुटी म्हणजे ही जी आहे ना याच्या असं पाहायचं. थाणु की न्यायी सरल निश्चल शरीर से स्थिती को सिद्धासन कहेंगे. सरळ असं बसायचं याला सिद्धासन म्हणतात. आता आपलं काय 5 मिनिटं 84 असणं होते. कारण याच एकच कारण आहारावर नियम नाही ना. आहारावर नियम नसल्यावर ते घ्यास होतो आणि जड होतं मग आपोआप शरीर इकडे तिकडे करतं. आमचे गुरुजी काय सांगू तुला गुरुजी कोणतंही सांगण्यासारखं नाही पण खूप गुरुजी
आयुष्यात गुरुजींनी मुगाचं वरण, पात्रीची भाजी, कारलीची भाजी, जांभळाचा कुट्टा, ज्वारीची भाकरी खाल्ली जाते, दूध केलेलं नाही जरा. हो, आणि नाही जात. तर एक लोह्या महाराज होते. लोह्या महाराजांनी साधू म्हणून व्यवस्था करतो माणूस. शुगर होते त्यांना. मग शुगर असल्या साखर खायचं नाही, गोड खायचं नाही. मग त्यांनी जिलेबी गावरान तुपात तळली आणि मधात सोडले. गोळाचा पाक नाही मधात. मधात सोडलं काही हरकत नाही खायला. पण ती घेतली झालं. गुरुजी काय म्हणले, तू काय मला कोलते समजतो काय, इतकं व्यवस्था करायला, उठ तिथून फेक दे तिकडं. त्यांनी म्हणावं, आम्ही ऐकलेलं पाहिलं सांगावं. तेव्हा ही वरती निर्मळ राहते. असं कोई ऐसे कहे है, वामपाद की एड़ी सिवन में नहीं लगावे, किंतु मेंढक के ऊपरी लगावे, ताके ऊपरी दक्षिण एड़ी धरे और पूर्व की न्यायी यह सिद्धासन ही अति प्रधान है. काही लोक म्हणतात इंद्रियाच्या वर एक पाक ठेवायची, चिमणीमध्ये नाही ठेवायचे, इंद्रियाच्या वर ठेवायची आणि दुसरी त्या जांगकडे ठेवायची. असं काही मत आहे त्यातली त्यात. काहे ते कितने आसन तो रोग नाशके हेतु है, आणि काही असं रोग नसायचं कारण आहे. और कोई आसन ऐसे है प्राणायाम अधिक रजा भीती. कोई आसन ऐसे, कोई आसन ऐसे है प्राणायामादि समाधि के अंग जिनते होवे है, और सिद्धासन समाधि काल में होवे है, या ते अति प्रधान है. आणि ते मुख्य आहे. त्याला समाधी काळामध्ये ज्याचा उपयोग आहे ते मुख्य म्हणायचं. याही को वज्रासन, मुक्तासन और गुप्तासन कहे है. त्याला 4 आसन नाव आहेत. आसन सिद्धि से अनंतर प्राणायाम भी करे. आसन सिद्ध झाल्यानंतर प्राणायाम करायचा. असं तो प्राणायाम बहुत प्रकार का है. हो, तो प्राणायाम अनेक प्रकार. तथापि संक्षेप से यह लक्षण है, नासा के वाम छिद्र द्वारा इड़ा नाम नाड़ी से वायु को पूरण करे, ताकू पूरक कहे है. दक्षिण ते त्यागे, ताकू रेचक कहे है. हे असं जावायचं, असं करायचं आणि पुन्हा हे सोडायचं. इडा आणि पिंगला, याला काय म्हणते, इडा आणि पिंगला. डावीकडचा भाग इडा, उजवीकडचा भाग पिंगला. म्हणून हे वर प्राणायाम घ्यायचा, प्राण, आणि चल पुढे आलं सांगतो. सुषुम्ना ते रोके, ताकू कुंभक कहे है. आणि सुषुम्ना ठिकाणी वरती स्थिर झाले त्याला कुंभक म्हणायचं. इस रीति से पूरक रेचक कुंभक को प्राणायाम कहे है. अशा रीतीने पूरक रेचक प्राणायाम साधला त्याला प्राणायाम म्हणायचा. तो 2 प्रकार का है. तो 2 प्रकारचा, एक अंतरंग आहे, एक बहिरंग आहे. एक अगर्भ, बोला. दूसरा सगर्भ. एक सगर्भ, एक शब्दाचा आणि एक शब्द रहित. प्रणव के उच्चारण सहित, प्रणव के उच्चारण रहित प्राणायाम अगर्भ कहिए. आलं की प्रणव शब्द उच्चार रहित आहे त्याला अगर्भ म्हणावं, आणि प्रणव उच्चार असं त्याला सगर्भ म्हणावं. प्रणव के उच्चार सहित प्राणायाम सगर्भ कहिए है. प्रणवच्या उच्चारावर जे प्राणायाम त्याला सगर्भ म्हणावं. विषयंते सकल इंद्रियन के निरोधकू प्रत्याहार कहे है. आणि इंद्रियाला विषयाकडे जाऊ द्यायचं नाही. विधीची निदंडे पिटून इंद्रियाचे तोंडे, अधर्मकडे काहीच जाऊ नये त्याला प्रत्याहार म्हणायचा. म्हणजे विषयाकडे जाऊ द्यायचं इंद्रियाला विधीच्या दृष्टीने. म्हणून तर अभंग आहे. काय तर मग
डोळ्याला भगवंत रूप पाहायला पाहिजे, नाकाने भगवंताच्या अंगावरचा फळाचा वास घ्यायला पाहिजे, जीवाने जेव्हा नाव घेतलं पाहिजे, हाताने पूजा केली पाहिजे. हे सगळे इंद्रियाचा विषय नारायण व्हावं लागतं. मग याला प्रत्याहार म्हणावं. तेवढा अभंग आहे. हो चला. अंतराय सहित अंतकरण की स्थिती धारणा कहिए है. आता वृत्ती आणि विषयाच्या मध्ये काही नसलं पाहिजे. अंतराय जे असणारी वस्तू त्याला धारणा म्हणायची. कशाची सांगतो मला. उदाहरण देऊ का व्यवहारातलं? काही वाटायचं नाही. शंभूचा आकार येतो नाही समोर. शंभूचा आकार मास्तरचं पोरग शंभू आहे त्याच्या आकाराची वृत्ती होते की नाही? म्हणजे काही येते का? ही जसं लौकिक धारणा आहे तसं स्वरूपाची धारणा असते. विषयाचं ध्यान आहे ना प्रतिबंध राहील याला धारणा होणार, अंतराय राहील. तसं ओम ही शब्द जर उच्चार करा तर ओमचे सारखे धारणा जर झाली अंतराय राहील तर ते स्वरूपाची प्राप्ती आहे निर्गुणाची. अंतराय रहित अद्वितीय वस्तु विषय अंतकरण का प्रवाह ध्यान कहिए है. दुसऱ्या त्याच्यापेक्षा मोठं चिंतन की अंतकरणचा प्रवाह कळतो. प्रवाह म्हणजे अद्वैत तत्वाकडे राहायचं. अद्वैत तत्वाकडे राहायचं. आता हे तर आम्ही तुम्हाला विचारतो अद्वैत तत्वाचं ध्यान कसं? अहम ब्रह्मास्मी वृत्ती. अहम ब्रह्मास्मी वृत्ती बाजार संपला विषय. अखंड अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे स्वरूपाचं ध्यान आहे. उत्थान संस्कारण का तिरस्कार और निरोध संस्कारण की प्रकटता हुआ अंतकरण का एकाग्रता रूप परिणाम समाधी कहिए है. समाधी म्हणजे काय? उत्थान झालेला संकल्प टाकायचा, पुढे व्हायला लागलं ते होऊ द्यायचा नाही. मधली स्थिती जी आहे त्याला समाधी म्हणायचं. त्याला 7 वगे आहेत अमृतानुभवामध्ये. त्याला दृष्टांत दिला जातो. सकाळचे पाहुणे गेले दुपारचे आले नाही मालक जागेवर होते. तसा एक संकल्प गेला दुसरा नाही. साक्षी जागेवरच आहे का नाही? मग साक्षीची वृत्ती असल्यामुळे समाधी. एक प्राणायाम सुटला दुसरा प्राणायाम आला नाही मधली साक्षी तो हेच आहे. केव्हा उंबर होता हे चौकट त्याच्यावर येते चौकटीचं दार काही होत आहे तसं याच्यावरती काही असते. द्रष्टा दृश्याची अग्रासी व यमानीची या विषयासमोर द्रष्टा दृश्याची अग्रासी मधी लेखो कसे योग होऊन कालम घ्यायचे वाजे. द्रष्टा आणि दृश्य. द्रष्टा ज्ञान स्वरूप, दृश्य समोर येणं, ग्रासी म्हणजे दृश्य नाहीच झालेलं जे स्थिर आहे ते द्रष्टाची समाधी. केव्हा? दुसरे होय पहिली वृत्ती उठवा दे द्विजवी उठवा न दे. गुजराती भाषेत आहे. पहिली वृत्ती जाऊ दे पण दुसरी वृत्ती होऊ देऊ नको. हे यामध्ये स्थितीची समाधी. हे करावं लागतं. हे बसून बघावं लागतं. चालेल. आणि ह्याला शिकवायला होतं आली उर्मी साये तुका म्हणे थोडे आहे तुका म्हणे थोडे आहे. झाला विषय. थोडं आहे म्हणले अरे मी सहन कर. तिकडे नाही लक्ष काहीच करीत नाही. हो पण सोपं आहे सांगायला. एक उर्मी आली म्हणजे 8-8 दिवस झोप येत नाही. साधकाची विषयाची वेगळी विषय पामरची वृत्ती वेगळी. विषय पामरा जो विषय आहे तो मनासारखं नाही झालं की क्रॅक होतो किंवा काही ते तिसरेच करतात. आणि तुम्हाला म्हणजे थोडे आहे थोडे चित्त साह्य झाली. चित्ताला घेत अभ्यास झाली समाधी. चला
आणि हे अभ्यासाचं काम लक्षण आहे की अभ्यास करावाच लागते. आणि ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं की ज्ञान झालेली महात्मे वेगळी झालं. त्याला समाधी नाही, त्याला काय नाही. बेगड्याची भावली म्हणून कशाला कोणाला आवरायचं, काय कोणाला टाकायचं, काय भोगताय कुठं. ढगाची सावली कुठे आवरायची काय, का स्वतःचे मस्तक सावली छेदायची काय, हे सगळं थोताल नाही. पण ही कधी गेलो ती मजा आहे. इकडून तिकडे जावं लागतं म्हणजे मग येतो मजा. नाहीतर काय होतं, मग ते शब्द ज्ञान कळल्यासारखं वाटतं पण माणूस मोकार होतो. असे लई मोकार माणसं आहेत त्याच्यातले. जगात आपला काय संबंध आहे, देहाचा आपला काय संबंध आहे, कसं आहे करायला काय घेणं आपल्याला, ते मोकारपणा होतो. तसं नाही. गुरुजी म्हणावं बोलणं बिनचूक असावं, वागणं बिनचूक असावं आणि समजून बिनचूक असावी. हे गुरुजीकडेच. बोलावं विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावं विठ्ठल जीवे भाई. बोलवायचे बोले, जे नाही बोले विठ्ठल डोले. हे कोणतं बोलणं बिनचूक आहे का नाही. आणि जळाचे कर चरणे विवेक करा म्हणे करी. माऊलींचे ज्याच्या कर्मेंद्रियामध्ये विचार जागा आहे, कर्म इंद्रियात, ज्ञान इंद्रियाचा असेल काय विशेष आहे. जळाचे कर चरणे याच्या पायामध्ये आणि हातामध्ये विवेक राबणी करी, ही वागणूक. आणि समजूत आता समजून राहील. आता तू सांग एवढं सांग, मी जाऊन सांगतो. तो त्याच्याकडे एक तर नको काय सांगायला, एक सांग एवढंच सांग बघ तर काय. मी सांगणं पुरुषार्थ नाही रे, तो सांगणं पुरुषार्थ आहे. समजूत सांगा. ते अधिकारी असो की नसो, फक्त समजूतचे अक्षर सांगा मला. आम्ही 2 सांगितलं, तुम्ही 1 सांगायचं. नाही मी नाही सांगणार. शब्द सांगा, प्रमाण सांगा, आम्ही काही म्हणतो. साधूचं प्रमाण सांगा तरी आम्ही म्हणतो. नाही शब्द सांगा आम्ही म्हणतो. कोणताही सांगा, समजूत पाहिजे. बोला. मग तू सांगायचं, मग सांग आता होऊन गेलं किती. प्रमाण आठवायला ते काही मग प्रमाण सांग. ते काहीतरी आहे ना, देहबुद्धी ऐसी काहीतरी स्वप्नही माझी. म्हणजे स्वप्नात सुद्धा देहबुद्धी जशी हे असते, नाही झोपेत सुद्धा. झोपेत पण म्हणजे आवाज दिला तर तोच उठतो, तशी बुद्धी म्हणजे तसे आत्मस्वरूप चांगलं की. मग दोन्ही म्हणजे तुम्ही प्रमाणे सांगितलं, अनुभव आणि अनुभव सांगितला. काहीतरी प्रमाण आठवण हो देहबुद्धीच्या नरा किंवा देहबुद्धी पाशी आणखीन आहे. आणखीन प्रमाण देह ऐसी बुद्धी दृढ होई स्वप्नामध्ये. मग आम्ही मागच सर्व काय हरकत नाही. देह ऐशी ब्रह्मात्म बुद्धी आणि दृढ होई स्वप्नामध्ये. म्हणजे हे दोन्ही चालय. म्हणजे प्रमाण आलं आणि अनुभवी आला. देहाची ब्रह्मात्म बुद्धी, जसे देह बुद्धी आहे तसे ब्रह्मबुद्धी व्हावी. ते स्वप्नामध्ये सुद्धा त्याला समजूत म्हणायचे. चला छान झालं. किती महाराज असतील असे?
कोणास ठाऊक असतील एखादं कुठेतरी, नाही असं नाही पण क्वचित. हं. समाधी दो प्रकार की है. ती समज दोन प्रकारचे, एक संकल्प आणि एक निर्विकल्प. बस आता हा नंतर पुंडलिक. मग आता समज आधी काय तुझं सोडून दे, कसा असेल तसा तो विषय नाही घ्यायचा, पण ऐकल्यामुळे हे विषय लक्ष येतो का नाही. तुला काय कसा ते जेवायला चालू तो प्रश्न सोडून दे, आपण बाजूला. पण हे चिंतन ऐकल्यामुळे संगतशीर येते की नाही लक्षात, मग व्हायला जाईल का, शक्य नाही व्हायला. आता एक संस्कार एका व्यक्तीच्या समोर आला, मी 2-2 महिने राहिले तिच्यात, पण देहबुद्धी नाही केली त्या निर्मलाची. माल का असायचं, मला तसंच आहे, वाटवं असायला लागलं. अरे तुझं आयुष्य चाललं हे कुठे लक्ष येत आहे, पण हे बोलावं कोणी. त्याच्या संगती असावं लागलं की लोक असं फसवायला लागले. हे केलेलं संस्कार मातीचे असतात.